हा, तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्लिश ग्रामर मधला चेंज व्हायचा अत्यंत महत्वाचा टॉपिक बघतोय आणि तो टॉपिक आहे कर्म दोन असताना प्रयोग बदलणे, म्हणजे हॅव्हिंग टू ऑब्जेक्ट्स. जर जेव्हा दोन ऑब्जेक्ट असतात पहा, त्यावेळेस कशा रीतीने बदल करायचा, तर पहिल्यांदा डीओ लिहायचं, म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट मुख्य कर्माने सुरुवात करायची. टू बी स्वरूप लिहा, क्रियापद स्वरूप लिहा, जसं पहिला प्रकार बघितला त्या पद्धतीने लिहा. टू लिहा, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट लिहा, बाय कर्तृत्व लिहा. पण जर आता हे झाले मुख्य कर्माने सुरुवात, तसं आपण अप्रत्यक्ष कर्माने सुद्धा सुरुवात करू शकतो. मला वाटतं मी एक्झाम्पल दिलं तर तुम्हाला आणखीन चांगल्या प्रकारे लक्षात येईल. एक्झाम्पल दिलं तर तुमच्या लक्षात येईल चांगल्या प्रकारे. ते एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवते होतं. विजया गेव सलीम अ रोज. आता या वाक्यामध्ये आपल्याला पॅसिव्हाइज करायचं आहे. विजया गेव सलीम अ रोज. विजयाने सलीमला एक रोज दिला. आता पहा, वाक्यात जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की वाक्यामध्ये दोन कर्म आहेत पहा. दोन कर्म कोणते आहेत बघा? एक आहे सलीम आणि एक आहे रोज. आता मुख्य कर्म कसं ओळखायचं? वाटणे प्रश्न विचारायचा. व्हॉट डीड विजया गिव सलीम रोज? डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. विजयाने सलीमला काय दिलं? रोज दिला. आणि असा प्रश्न विचारला, होम डीड विजया गिव अ रोज? विजयाने रोज कोणाला दिला? सलीमला दिला. मग हे झालं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. मग हे जे पॅसिव्हाइज दोन प्रकारे होतं. परीक्षेमध्ये तुम्हाला कुठला एक प्रकार दिलेला असतो. आता पहिला प्रकार काय करायचा आपण इथं? पहिल्या प्रकारामध्ये काय करू आपण? डीओ घेऊया, म्हणजे मुख्य ऑब्जेक्ट घेऊया, मुख्य कर्म घेऊया. मग मुख्य कर्म काय या ठिकाणी? रोज आहे. रोज आहे. आता काळ कोणता आहे बघा? रोज. गेव आहे. भूतकाळ आहे का वर्तमान काळ आहे? भूतकाळ आहे, कारण तुम्हाला गिवचे तीन रूप माहित आहेतच. गिव कशा असतात? गिवचे तीन रूप गिव आणि गिवन. या ठिकाणी काय करा? रोज भूतकाळ असल्यामुळे टू बी स्वरूप लिहा वॉज. रोज वॉज. गिवचे तिसरं रूप काय लिहिणार आहे? गिवन. आता कोणाला? टूला. टू सलीम. कोणाकडून? बाय विजया. हा झाला पहिला प्रकार. म्हणजे जर दोन कर्म आले असतील तर प्रथम आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट लिहायचे आणि त्यानंतर आपण इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवात करायची. सांगा ह्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय आलेलं आहे? काय आलं या ठिकाणी? सलीम. सलीम भूतकाळ असल्यामुळं गेव असल्यामुळे वाजल्या. गेव तर तिसरं काय लिहिणार? गिवन. सलीम वाज गिवन. काय? रोज. कोणाकडून? बाय विजया. कळालं का? किती सोपं एक्झाम्पल आहे बघा. बर, आता माझ्या लक्षात आलं असेल बघा. पुढचं एक्झाम्पल तुम्ही सोडवताय का बघा? या ठिकाणी आपण हे बघूया. जाधव VH taught us English. जाधव सर taught us English. आम्हाला हायस्कूल लेवलला हे शिक्षक होते. 9वी 10वी असताना साईजरावला. आणि 5वी 6वी 7वीला सुद्धा खूप चांगले शिक्षक होते. SM मोरे सर म्हणून होते, की ज्याने आमचा इंग्रजीचा चांगल्या रीतीने पाया घातला, किंवा व्याकरण म्हणा किंवा काय शब्द म्हणा खूप चांगल्या पद्धतीने करून घेतले. आणि जाधव सर 10वीला असताना होते. आता बघा, जाधव सर टॉट अस इंग्लिश. आता दोन कर्म आहेत बघा. या ठिकाणी कसे येणार बघा? प्रथम आपण काय करूया, या ठिकाणी अस हे काय आलेलं आहे? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. आणि इंग्लिश काय आलेलं आहे? डायरेक्ट ऑब्जेक्ट आलेलं आहे.
अगोदर आपण काय लिहिणार आहोत इथं? इंग्लिश लिहिणार. अगदी बरोबर आहे. इंग्लिश अगदी बरोबर आहे. इंग्लिश नंतर भूतकाळ असल्यामुळे काय लिहिणार? वॉज. इंग्लिश वॉज टॉट. तिसरं रूप काय लिहिणार तुम्ही? टॉटच लिहा. तिचा भूतकाळ टॉट असतो. इंग्लिश वॉज टॉट कुणाला? तर टू अस. टू अस कोणाकडून? बाय जाधव सर. हा प्रकार लक्षात आला. आता हे वाक्य तुम्हाला बहुतेक दिसणार नाही, पण तुम्हाला तोंडी समजेल. आता अस इकडे आल्यानंतर आपण काय करूया? आपण इथं वी करूया. वी प्रथमाचे प्रथमा, जसं वीचे अस असते तसे प्रथमा वी. आता टॉट भूतकाळ आहे, पण वी नंतर वाज कधी येतं का? वी नंतर वेर येत. मग वी वर काय? टॉट. वी वर टॉट. वी वर टॉट काय? इंग्लिश बाय जाधव सर. जाधव VH सर. ठीक आहे, तुम्हाला कळाला हा भाग? अजून एखादा एक्झाम्पल घ्यायचं का? पुढचा प्रकार घ्या. कळाल तुम्हाला? ठीक आहे, त्यानंतर आपण पुढचा प्रकार घेऊया. तिसरा प्रकार आहे तो आहे आज्ञार्थ वाक्याचा प्रयोग बदलणे. आता हा प्रकार मात्र सोपा आहे, त्याला काय जास्त मला कष्ट द्यावे लागणार नाहीत. तर तुम्हाला काय जास्त काय कष्ट द्यावे लागणार नाही. तर बघा, आता आपण तिसरा प्रकार बघूया. आणि जो प्रकार आहे तो तिसरा प्रकार आहे आज्ञार्थक वाक्याचा प्रयोग बदलणे. अत्यंत महत्वाचा परीक्षेसाठी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आतापर्यंत प्रत्येक एक्झामला ह्याच्यावर बरेचसे प्रश्न आलेले आहेत. इथंच मी वॉइस हा शब्द लिहितो, इंग्लिश ग्रामर वॉइस. म्हणजे आपल्या इथे जागा जास्त आपल्याला लागेल. हा आपण किती प्रकार बघतोय? तिसरा प्रकार बघतोय. तो आहे चेंज वॉइस ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. इम्पेरेटिव्ह असं म्हणतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, ज्याचा अर्थ आहे आज्ञार्थ वाक्य किंवा आज्ञार्थ वाक्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा अर्थ आहे आज्ञार्थ वाक्य. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा अर्थ आज्ञार्थ वाक्य. आज्ञार्थ वाक्य आलं असेल. आता आपल्याला माहित आहे की इंग्रजीमध्ये सेंटेन्सचे 4 प्रकार पडतात, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. तर पहिला आहे डिक्लेरेटिव्ह, इंट्रॅगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी आणि इम्पेरेटिव्ह. तर त्यातला जो प्रकार आहे तो आज्ञार्थ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कधी ओळखायचं? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स इज वन विच बिगिन्स विथ द वर्ब. ज्या वाक्याची सुरुवात सर्वसाधारणपणे क्रियापदाने होते त्याला आज्ञार्थ वाक्य असं म्हणतात. गो, ओपन द डोअर, क्लोज द विंडो, असे जे शब्द असतात, कीप क्वाइट. मग त्या वाक्याना, आणि ते वाक्य काय सांगत असतं? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स गिव्हज अस ऑर्डर, रिक्वेस्ट, ऍडवाइस, सजेशन, थ्रीट, सो अँड सो. मग अशा वाक्याने ज्यावेळेस आपण चेंज वाईज करतो तर त्याचा फॉर्म्युला काय असतो? त्याचा फॉर्म्युला एकदम सोपा असतो पहा. अशा वाक्याचा फॉर्म्युला काय असतो? तर अशा वाक्य सुरुवात आपण कशाने करायची पहा? लेट न करायची. अशा वाक्य सुरुवात आपण लेट न करायची. लेट नंतर आपण काय लिहायचं? वाक्यामध्ये काय लिहायचं? ऑब्जेक्ट लिहायचं, ओ लिहायचं. लेट नंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट नंतर आपल्याला काय लिहायचं आहे? बी लिहायचं आहे, बी. आणि नंतर काय लिहायचं? क्रियापदाचं तिसरं रूप लिहायचं. तर हे असं साधारणपणे सूत्र असतं पहा. लेट प्लस ओ प्लस बी प्लस V3. ते असं वाक्यसूत्र आहे. लेटनं काय सुरुवात करायची? जसं आपण म्हटलं की दरवाजा उघडला किंवा दरवाजा उघडा, दरवाजा उघडण्यात यावा कंसात तुमच्याकडून, किंवा शांत राहा, शांतता राखण्यात यावी कंसात तुमच्याकडून. म्हणून अशा प्रकारचे सूत्र आहे. तर ह्या वाक्यात आपण कशा प्रकारे चेंज वाईज करायचं पाहूया आपण. लेट प्लस ओ प्लस बी प्लस V3. परीक्षेला आलेले एक्झाम्पल मी तुमच्या समोर ठेवतो. एका परीक्षेला आलेले एक्झाम्पल आहे पहा. गिव्ह द ऑर्डर. आता इथे आपल्याला चेंज वाईज करायचं आहे. गिव्ह द ऑर्डर. ऑर्डर द्या. अगदी बरोबर आहे. कारण गिव्ह द ऑर्डर हे वाक्यामध्ये गिव्ह काय करा? द्या. क्रियापदाने सुरुवात केली. गिव्ह काय? द्या. ऑर्डर द्या. ऑब्जेक्ट आहे. म्हणून अशा वाक्यात सुरुवात कशाने करायची आपल्याला?
लेट न करा, लेट. नंतर वाक्यात ऑब्जेक्ट काय आहे? द ऑर्डर. लेट द ऑर्डर बी गिवन. लेट द ऑर्डर बी गिवन. आपल्या वाटतं बॉर्डर लाईन हित नव्हती अशी, हेच होते का? काय तुम्हाला हा भाग? नेक्स्ट बघा, आता तुम्ही आता पुढचं वाक्य सोडवा. कॉल द डॉक्टर और कॉल द पोलीस. परीक्षेला आलेले एक्झाम्पल आहेत. समॉन अ फायर ब्रिगेड. एका परीक्षेला हे सुद्धा वाक्य आले बघा, चेंज द व्हॉइस, चेंज द व्हॉइस करा. चेंज द व्हॉइस, चेंज द व्हॉइस करा. विद्यार्थी बरेच कन्फ्युज झाले, त्यांना वाटलं परीक्षकाचं काय चुकलं असेल, प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल. चेंज द व्हॉइस कसं चेंज द व्हॉइस करायचं? पण चेंज द व्हॉइस हे एक वाक्य मांडलं त्याने, चेंज द व्हॉइस. इकडे साईडला लेंथ दिसते का बा? दिसते का? कुठे हे का? हा हा, तिथ पण. हा ठीक आहे, मग हे पण आपण हे पण घेऊ शकतो. एवढं एवढं इकडले तुम्ही छोटे छोटे वाक्यात म्हणून इकडले तुम्ही. नेक्स्ट बघा, पुढचं वाक्य तुम्ही अजून सांगा, मला सांगण्याचा प्रयत्न करा. परीक्षेला आलेलं वाक्य आहे, हॅव सम टी और कीप क्वाइट. प्लांट द ट्रीज. आता हे वाक्य तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ह्यात पण काय एक्सेप्शन वाक्य आहेत ते पण तुमच्या समोर मी ठेवतो नंतर. सांगा, कॉल द डॉक्टरचं कसं एक्झाम्पल येईल? अगदी बरोबर आहे. कॉल द डॉक्टरचं कसं येणार आहे? लेट द डॉक्टर बी कॉल्ड. लेट द डॉक्टर बी कॉल्ड. डॉक्टरांना बोलवा, डॉक्टरांना बोलवण्यात यावं तुमच्याकडून. समॉन अ फायर ब्रिगेड. अग्निशामक दलांना बोलवा. समानचा अर्थ बोलवणे, कॉलअप. मग या ठिकाणी सुद्धा कसं येणार तुम्ही? लेट अ फायर ब्रिगेड. लेट अ फायर ब्रिगेड बी समॉन. चेंज द व्हॉइस. बघा आता इथं चेंज द व्हॉइस, चेंज द व्हॉइस करायचं. अगदी बरोबर आहे. छान. सगळ्यांना